वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अदीक्षितार्थ सिद्ध्यर्थं पूजितो यः सुरागणैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। विभङ्गेनुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोप वेषं ददानं गवावृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। पवनतय संकटहरणो मंगलमूर्तिरूपं राम लखन सीता सहित मनहु बसो सुरभूप। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर। रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दम् ईशं आनन्दिवल्लभम्। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अभिनव वाग विलासिनी जे प्रियार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी मोडोनी माया कुंजरू मुक्त मोर्त्याचा ओगरू जीवविता श्री गुरु निवृत्ती वंदू। विवेकाने जाणी सुघटित समाजात कविले महासिद्धांताचे हृदय रसिकत्व उकलिले।
लसत भक्ती ज्ञाने तरतरविला भागवत तरू तया ज्ञानिशाते विमलमतीने वंदन करू. जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर. बोल वृंदावन बिहारी लाल के श्रीमद् भागवत महापुराण के शुभाचार्य महाराज के जय जय श्री राधे श्याम द्वारिकाधीश भगवान के नमः पार्वती पते हर हर महादेव. बोल बजरंग बली के प्रभु रामचंद्र भगवान के जय. अखिल गुण निधान करुणावरुणारे भक्तवांच्या कल्पतरू भगवान बालकृष्णाची वाङ्मयी प्रतिमूर्ती श्रीमद् भागवत महापुराण या पावन पवित्र भूमीमध्ये एका महापर्वावर आपण हे श्रीमद् भागवत कथा चिंतन करत आहोत. श्री क्षेत्र पट्टी वडगाव या भगवंताच्या दरबारामध्ये आज आपला कथेचा 5वा दिवस आहे. 5व्या दिवसातली ही भागवत भागीरथी कथा या ठिकाणी आज पुनश्च प्रारंभ होते. आपण भाग्यवान आहात की 5व्या दिवशी श्रीमद् भागवत कथा श्रवण करण्यासाठी उपस्थित आहात. सर्वप्रथम सर्व श्रोत्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. आज या ठिकाणी विशेषतः आमच्यावर नितांत प्रेम आणि श्रद्धा असे आम्ही ज्यांना आमची भाऊजी म्हणतो आमचे श्री बालाजीरावजी फड डबल नातं आहे आज उपस्थित आहे. ते कालच द्वारकेवर आले. फोन आता कथा चालू आहे म्हटलं हो येतो बोलले. आणि आज त्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. त्यांना पण व्यासपीठाच्या वतीने कोटी कोटी धन्यवाद. त्यांचे स्वागत आहे. आज कथेचा 5वा दिवस आहे. संप्रदायामध्ये पंचम या शब्दाला अत्यंत महत्वपूर्ण चिंतन केलेलं आहे. 5 या संख्येचं चिंतन करत असताना संप्रदायामध्ये ज्याला पंचम पुरुषार्थ म्हटलेला आहे. कोणता पुरुषार्थ? पंचम पुरुषार्थ. 4 पुरुषार्थाचं चिंतन आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आणि या 4 पुरुषाच्या उपरांत जो पुरुषार्थ आहे त्याला पंचम पुरुषार्थ म्हटलेला आहे. माझे ज्ञानोबा हरिपाठात बोलले, तिने मुक्ती 4 साधिल्या. ज्या साधकाने ज्या भक्ताने भगवंताच्या अंगणामध्ये प्रांगणामध्ये पाय ठेवला ते ध्यानात घ्या. या श्रीमद् भागवत कथा धर्म मंडपामध्ये ज्यांनी पाय ठेवला पाय तिने मुक्ती 4 साधिल्या. 4 ही प्रकारचा मोक्ष
सलोकता, समीपता, सायुज्यता आदी याची प्राप्ती त्याच्या जीवनामध्ये झाली की ज्याने एक क्षण भगवंत चिंतनामध्ये घालवला, या धर्म मंडपामध्ये व्यतीत केला. त्याच्या जीवनामध्ये चारही मोक्ष प्राप्त होतात, अर्थात त्याला सद्गती प्राप्त होते. आणि ज्यांनी संपूर्ण आयुष्यच परमार्थामध्ये घातलं, भगवंत चिंतनामध्ये घालवलं, त्याला या चारही मोक्षाच्या पुढचा जो परम मोक्ष आहे, ज्याला पंचम पुरुषार्थ म्हटलेला आहे, तो पंचम पुरुषार्थ त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतो. ज्या भक्तांनी सबंध आयुष्य भगवंताच्या चिंतनामध्ये घालवलं, माझं बोलणं बारकाईने लक्षण करा, श्रवण करा, मी काय बोलालो हे अगोदर डोक्यात घ्या. ज्याने काही क्षण भगवंत चिंतन केलं त्याला चार पुरुषार्थ प्राप्त होतात. परंतु ज्याने सदैव भगवंताचं चिंतन केलं, नामस्मरण केलं, जसं महर्षी बोलले, सदासेव्या सदासेव्या श्रीमद भागवती कथा, ज्यांनी सतत भगवंताचं चिंतन केलं. भगवान गीतेमध्ये सांगतात, भाऊजी, सततं कीर्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. सततं कीर्तयन्तो मां, हा अंतर आहे. आलं का लक्षात? हा बारकावा अगोदर डोक्यात घ्या. हे अंतर आहे. ज्याने क्षणभर भगवंताचं चिंतन केलं, या सभा मंडपामध्ये आला, त्याला चार पुरुषार्थ आहे. परंतु ज्याने सतत भगवंताचं चिंतन केलं, सततम कीर्तयन्तो माम, भगवान बोलले, तेषां नित्याभियुक्तानां, मी त्याच्यासाठी नित्य आहे, नित्य. कोणत्याही क्षणाला त्यानं मला आवाज द्यावा, हाक मारावी, मी तिथे विलंब न करता उपस्थित आहे. नुसता उपस्थित नाही, योगक्षेमं वहाम्यहम्. श्रीमद भगवद्गीतेचा एक एक श्लोक हा आणि एक एक पद अत्यंत चिंतनीय आहे. आपण 5 तास कथा पाहतो तरी विषय पूर्ण होत नाही, भाऊजी, बर का. आणि मला कथा सोडून बाहेर जावं वाटत नाही. तुम्हाला कल्पना आहे माझी. आता हेच उरकत नाही तर बाकीचं कुठं मांडावं. हा हा, श्रीमद भगवद्गीता योगक्षेमं वहाम्यहम्, हा अंतर आहे. ज्यानं क्षणभर भगवंताची भक्ती केली, चिंतन केलं, त्याला 4 प्रकारचे मोक्ष आहेत. परंतु ज्याने रात्रंदिवस भगवंताची सेवा केली, भक्ती केली, चिंतन केलं, भगवान बोलले, योगक्षेमं वहाम्यहम्. योगक्षेम त्याचे जाणे जर भारी, वाट दावी करी धरोनिया. जगद्गुरु तुकोबारायासारखा महात्मा बोलू लागला. तुम्हाला पटत नाही का? हा, बरेच जणांना पडत नाही. तुका म्हणे नाही विश्वास, ज्या म्हणे पहावे पुराणी विचारून. बर का, ज्याला विश्वासच नाही त्यानं विचारा पुराणांना. जी 18 पुराण आहेत की जी भगवंताचं चिंतन करतात,
18 पुराणे हरिसी गाती. त्या पुराणांना विचारा, अद्वयम भद्वयम चैव विचारा. हे 18 पुराण आहे आणि त्यातले त्यात परत बोलू का, प्रमुख 18 पुराण आहेत, नंतर 18 उपपुराण आहेत, त्याच्यानंतर 18 उपपुराण आहेत, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ही संबंध त्या भगवंताचाच गुणानुवाद करतात. हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन बर का, चोविती जाण साई शास्त्री कारण. ज्ञानोबरा बोलले 18 पुराण हरिसी गाती. अशी ती पुराण त्या भगवंताचाच गुणानुवाद करतात. बर का, पटत नाही. ज्या पुराणामध्ये अनेक महापुरुषांचं अनेक भक्तांचं चिंतन आणि त्यांचा योगक्षेम माझ्या भगवंतांनी व्हायला, थोडस आपल्या विषयाला धरून आपण चिंतन करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. परवा आपण महाभारतीय युद्धाचा प्रसंग पाहिला. महाभारतामध्ये योगक्षेमं वहाम्यहं, द्रौपदी असर, पांडव असतील, महाराज बोलतात पहाती पांडव अखंड वनवासी. पहाती पांडव अखंड वनवासी. पहाती पांडव अखंड वनवासी. पहाती पांडव अखंड वनवासी. पहाती परित्यागवास परित्यागवास अर्थमे पहाती पांडव संबंध जीवनामध्ये अखंड वनवास. कितीतरी संकट आहेत, कितीतरी दुःख आहे, परंतु अशाही विपरीत परिस्थितीमध्ये माझ्या पांडवांनी भगवंताचं चिंतन केलं, स्मरण केलं. मी इथं बोलालो, माझा मुद्दा लक्षात घ्या. अखंड चिंतन क्षणभर नाही, एकही क्षण भगवंताचा विसर नाही. परी त्या देवाची आठवी. एवढी अनन्यता माझ्या पांडवांची भगवंतासोबत आहे. परिणाम महाभारती प्रसंगामध्ये पांडवावर जेवढी काही संकट आली, ती संबंध संकट माझ्या भगवंतांनी स्वतः आपल्यावर दिली. आलं का लक्षात? योगक्षेम त्याचे युद्धाच्या प्रसंगामध्ये जेव्हा कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडव समोर आहेत, हे 2 वंश आहेत ज्याचं तुम्ही आम्ही काल थोडक्यात चिंतन केलंय. एक कौरव वंश आणि दुसरा पांचाळ वंश. आलं का लक्षात? ज्या पांचाळ वंशामध्ये माझ्या भगवंताने अवतार धारण केला
कुरुक्षेत्रावर जेव्हा कौरव आणि पांडव समोर आहे, महाराज माझ्या भगवंताने अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करावं. काय शब्द आहे भगवंताचे? देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. आश्चर्य ज्या भगवंताने सांगितलं होतं दुर्योधनाने अर्जुन गेल्याच्या नंतर मी कोणाच्याच बाजूला उभा राहणार नाही, जमलं तर 4 गोष्टी युक्तीच्या सांगेल बस. दुर्योधन म्हटलं तुला घेऊन उपयोग काय? दुर्योधनाने नारायणी चतुरंगी सैन्य घेतली महाराज. अर्जुन म्हटलं देवा मला तुझं सैन्य नकोय, मला फक्त तोच हवाय बस. एक आर्या खूप गोड आणि सुंदर आहे, आर्या मोरोपंतांची. नसता युद्ध तूच पाहिजे माझं, युद्धामध्ये मला तूच पाहिजे, मला बाकी कोणी नको आहे. आणि महाराज जेव्हा युद्धाचाच प्रसंग आला, रथ तयार, जे सारथ्यपण करी पाठाचे आणि प्रसंग आला. अर्जुन सामान्य नाही, अर्जुनाला उपदेश केला, थोडस बोललो मी. भगवान म्हणतात अरे असा वेड्यावरी काय करतो, परत जाण्याचा विचार करतोस, परत जाऊन जमल का? बरं हे तुला जाऊ देते? अर्जुना मोह टाकून दे. मोह धर दिया ऐसे होईल, जे असती प्रतिष्ठा जाईल. इह लोक अंतरे परलोकेश. अरे तू कोण आहेस? तू शूरवृत्तीचा ठाव. ज्ञानोबाला काय गोड बोलता, जीव ओवाळून टाकावा अशा ज्ञानेश्वरीच्या ओव्या आहेत. माझे गुरुजी वैकुंठवासी परम श्रद्धे विठ्ठल बाबा घुडे, सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. आम्ही अध्ययन करत असताना भाऊजी आम्हाला ज्ञानेश्वरी बाबा शिकवायचे. ते म्हणायचे बुवा जीवनात काहीच करू नका, फक्त ज्ञानेश्वरी आपली शिका. आलं का लक्षात? काहीच करू नका, तुम्हाला काही कमी पडणार. ज्ञानेश्वरी माऊली एवढे उदार आहे, जो जो वंचित तो ते लाव. लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील, डोक्यावर घेऊन. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ या जगाच्या पाठीवर नाही, आरोग्य ग्रंथ सामर्थ्य. ज्ञानेश्वरी काय नाही, मी नेहमी कीर्तन प्रवचनातून सांगत असतो, जे देवा पाहिजे ते आहे. दूर विषय असा आहे मला. ज्ञानोबाया बोलतात, भगवान म्हणतात अरे तू कोण आहेस? तू शूरवृत्तीचा ठाव, तू शूर आहे, क्षत्रिय आहेस. आणि क्षत्रिय रणी पळून जाणे. अरे लाजीरवाणाचं लक्षण. अर्जुना तू क्षत्रिय आहे आणि तो सामान्य नाही. तू संग्राम हळू जिंकला, निवांत कवचाचा खाऊ पिढीला. पवारा तुवा केला गंधर्वासी. तू अरे रणांगणामध्ये प्रत्यक्ष भगवान शंकराला पराजित करणारा तू, भगवान शंकराला. आणि आज परत निघाला. सांडी हे मूर्खपणो पोटी घे धनुष्यबाण. अरे सोड. आणि अशा वेळेला हे कारुण्य काय म्हणून? युद्ध कर तस्मात युद्ध स्वभारत. अर्जुना युद्ध कर. महाराज गीता सांगितली, मोह नष्ट झाला, युद्ध चालू झालं. आणि जेव्हा माझ्या अर्जुनाला पितामह भीष्माने जर्जर केला, जर्जर
अर्जुनाला खालतं वरतं सुधरण ना, साध्या भाषेत बोलतो. काय करावं, बाण पकडता येणार ही अवस्था झाली अर्जुनाची. आणि भगवंतांनी विचार केला, जोपर्यंत पितामह भीष्म आहे तोपर्यंत याचा निभाव लागणार नाही. अर्जुन रक्तबंबाळ अवस्थेमध्ये आहे. माझ्या भगवंताने रथावर उडी टाकली खाली आणि रणांगणामध्ये असणार रथात चाक उचललं, चक्र धावून गेले पितामह भीष्माच्या अंगावर. जेव्हा हे दृश्य माझ्या पितामहाने पाहिलं, हातातला बाण टाकून दिला. आई प्रभू, बस स्वागत आहे आपला. धावून गेले भगवान. पितामह भीष्माने बाण ठेवला. याचा मी का बोलावं, योगक्षेम वहाम्यहम. आणि मग मात्र भीष्म म्हणतात, भगवान तुम्ही ज्यावेळेस प्रतिज्ञा केली होती ना, त्याच वेळेस मीही प्रतिज्ञा केली होती. भीष्म प्रतिज्ञा आहे माझी. युद्धामध्ये भगवंताला नाही शस्त्र उतरायला लावलं तर हा गंगापुत्र भीष्म प्रतिज्ञा करतो, जगाला तोंड दाखवणार नाही. मी का बोला, पितामह भीष्म देखील भगवंताचे अनन्य भक्त आहेत. तुम्ही विष्णू सहस्त्रनाम वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जे सतत भगवंताचं चिंतन करतात, सतत भगवान म्हणतात योगक्षेमम. हा पंचपुरुषार्थ आहे. भगवान त्याचं सर्व काम करतात, सर्व काम न सांगता करीत. अजून काय करावं महाराज. पितामह विष्णू सहस्रनामामध्ये बोलतात, थोडस ओघात आहे म्हणून बोलतो. पंचपुरुषार्थ यस्य स्मरण मात्रेनो जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवी प्रभो विष्णवी नमः समस्त भूतानां मादिभूताय भूभृती. विष्णू सहस्रनाम घेत चलत जा. आता अलीकडे लोक दुर्मिळ झाले. भल्या पाटे गंगेत त्या आत उभा राहून विष्णू सहस्रनामाचा पाठ ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्या नामस्मरणाची काय ताकद आहे. त्या भगवंताचं तुम्ही जर चिंतन केलं तर तुम्हाला पंचम पुरुषार्थ प्रत्यक्ष भगवंताचीच प्राप्ती होती. नवे नवे तो पुरुषोत्तम असणारा, पुरुषाला उत्तम असणारा परमात्मा तुमच्या घरी अवतार धारण करतो. माझा मुद्दा इथं आहे. आता थोडस तुमच्या लक्षात आला असेल तर, ज्या वसुदेव देवकीने नंद यशोदेने भगवंताचं चिंतन केलं, साधना केली, आज त्यांच्या घरी प्रत्यक्ष भगवान प्रगट झालेले आहे. काल आपण जन्मोत्सव पाहिला. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. पुत्र झाला यशोदेला. तिथं पंचपुरुषार्थाचं प्रागट्य आहे. गोकुळामध्ये भगवंताचा अवतार आणि इकडे मथुरेमध्ये ज्या वसुदेवजी महाराजांनी भगवंताला नंदाच्या घरी वाड्यात ठेवून तिथं निर्माण झालेली माया, त्या मायेला टोपलीत घालून परत वसुदेवजी कारागृहामध्ये गेले. महाराज माया डोक्यावर घेऊन गेल्याच्या नंतर पूर्ववत संबंध बंधन वसुदेव देवकींना पुनश्च बेड्या पडलेल्या आहेत, बंधनामध्ये आहेत. आणि ही माया आहे महाराज. माया गप राहील ती थोडीच माया आहे. तिनं आकांत चालू केला, मोठमोठ्याने आक्रोश रडायला लागला. आणि तो आवाज ऐकून कंसाचे दूत जागे झाले आणि त्यांनी महाराजांना निरोप पाठला. महाराज
वसुदेव देवकीला मूल झालेला आहे. त्या भल्या रात्री कंस धावत पळतच आला की माझा वैरी जन्माला आला. ताड ताड कारागृहाचे द्वार खुले केले. ज्या ठिकाणी वसुदेव देवकी आहे तिथं कंस येऊन पाहतो तर काय, अरे मुलगी आहे. उचलली मुलगी, कोणी का असना. 7 मुलं आतापर्यंत झाली, आता 8व्याने मुलगी आहे. महाराज त्याला ठार करण्यासाठी ज्या शिळेवर त्याने 7ही मारली होती त्या शिळेवर तो घेऊन आलेला आहे. कोणाला? त्या मायेला पायाला घट्ट पकडलेला आहे. गरगर गरगर फिरवली. आपटून मारणार शिळेवर. योग माया आहे त्या हातातून निसटली आणि उंच आकाशामध्ये विजांचा कडकडाट झाला आणि आकाशवाणी झाली. अरे दुष्ट कंसा, हे पापी दुराचारी कंसा, तू मला मारतोस का? अरे ध्यानात घे. तुझ लागी वधी उपजला मज आधी. कंसा, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे. आकाशवाणी झाली. आता मात्र कंसाचं हृदय भयाने. अरे बापरे, काय झालं? भयान परिस्थिती, कुठं जन्माला असेल. चिंतामग्न असणारा हा कंस आहे. आणि इकडं सुतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगतात, हे शौनकादी ऋषी हो, ज्या भगवंताने गोकुळामध्ये अवतार धारण केला त्या गोकुळामध्ये आनंदाला पारावार नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही देखा. बाळकृष्ण नंदा घर आनंदल्या नरनारी. प्रत्येक गुडिया तोडणे करीती कथा गाती गाय. आपला हरिनाम सप्ताह 41वा आहे. 41 वर्ष झालं. आणि भाऊजी, चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी संबंध आमच्या ग्रामवासींनी आपल्या घराच्या समोर गुड्या उभा केलेल्या आहेत. मला पहिल्याच दिवशी सांगितलं आमच्या बाळासाहेब महाराजांनी, अंगद महाराजांनी, म्हणजे महाराज आता काळा होईपर्यंत या गुड्या तशाच राहणार आहेत. किती मोठा हा आनंद उत्सव आहे. करीती कथा गाती गाणे आनंदाला पारावार नाही. आणि आज नंद महाराजांच्या घरी गर्गाचारी महाराज येतात. वेळेचं थोडस नामकरण विधी आहे भगवंताचा. सर्वप्रथम शेष नारायणाचा अवतार असणारे बलराम दादांचा नामकरण विधी गर्गाचार्य महाराजांनी केलेला आहे. बोली बलरामजी महाराज की जय. ते भगवंताचं सौंदर्य पाहिलं, भगवंताचा मेघवर्ण रंग पाहिला आणि जसं महाराज ते सौंदर्य पाहिलं गर्गाचार्यांनी, महाराजांच्या चित्ताचं आकर्षण भगवंतांनी केलेलं आहे बर का. म्हणून नामकरण विधी संपन्न करत असताना जो सर्व इंद्रियांचा स्वामी आहे, सर्व इंद्रियांना जो आकर्षित करतो, मन बुद्धी चित्त अहंकार या अंतःकरण चतुष्टयाला जो आकर्षित करतो, आता असा जो आहे म्हणून भगवंताचं नाव ठेवण्यात आलं कृष्ण. बोलिए श्री कृष्ण भगवान के जय.
भविष्यवाणी विस्ताराने सांगितलेली आहे. हो, हा गोकुळामध्ये दही दूध चोरी करेल, गायींचं रक्षण करेल, गोपालांचं रक्षण करेल, हा दुष्टांचा संहार करेल. तथा असतो. हो, भगवंताची जन्मकुंडली, हा राजा होईल. तथा असतो. हो, आणि संबंध कुळाचा तथा असतो. बऱ्याचशा गोष्टी भविष्यवाणी, जीवनचरित्र अलौकिक आहे भगवंताचं. असा भगवंताचा नामकरण विधी झाला.